नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार विभागाची नवीन माहिती मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो. तर सर्वांना हाच प्रश्न पडलेला आहे की सरळ आय डी हा किती अंकी असतो. तर सरळ आय डी हा 11 अंकी असतो. पण बऱ्याच जणाला शाळेतून आपण जेव्हा सरळ आय डी घेतो तेव्हा कोणाला तो 15 अंकी मिळत आहे किंवा 18 अंकी मिळत आहे. तर जेव्हा आपण फॉर्ममध्ये हे आकडे फिलअप करतो तेव्हा समोरील अंक सोडून द्यायचे. म्हणजे की जर 15 अंकी मिळाला असेल तर त्यातील समोरील 4 अंक सोडायचे आणि 11 अंक टाकायचे. आणि जर 18 अंकी मिळाले असेल तर समोरील 7 अंक सोडायचे आणि त्यानंतरील जेवढे 11 अंक आहेत ती त्यात फिलअप करायचे आहेत. अशा पद्धतीने आपण जो सरळ आय डी आहे तो आपल्या फॉर्ममध्ये आपण भरू शकतो. तर सर्वांना पडलेला प्रश्न असा आहे की सरळ आय डी आपण टाकायचा कसा. तर हा सरळ आय डी आपण 11 अंकीच टाकायला हवा. अशाच नवनवीन माहितीसाठी आणि नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि लाईकसुद्धा करा. धन्यवाद मित्रांनो.